आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल। अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे। खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे। खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। बहुत दुखी हूँ, व्यथित हूँ। एक राजनीतिक नेता, सही बोलो तो आदरणीय उद्धव जी बाळासाहेब ठाकरे जब राज्य के मुख्यमंत्री थे, पहचान तो पुरानी थी, मैं भी विधायक था, लेकिन जब वो उद्धव जी ठाकरे साहब के सरकार में आए और सरकार में उप मुख्यमंत्री थे, अर्थ मंत्री थे, तब नजदीक आना हुआ, मिलते रहे। एक दिलदार पारदर्शी इंसान, ऐसे इंसान जब राजनीति में खो जाते हैं तो बहुत बड़ा दुख होता है। आज जो कुछ पुणे में खास करके उनके क्षेत्र में प्रगति दिखती है, उसमें उनका बड़ा योगदान है। आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से उनका बड़ा योगदान है। वह ऐसे व्यक्ति को खोना बहुत बुरा लगता है। कैसे होता है, हवाई जहाज उड़ गया। तर या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात आणि काही वेळापूर्वी ज्यावेळेला सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार हे विमानतळावर पोहोचलेले होते, त्यावेळेला अतिशय वेदना देणारा हा क्षण। आज जर आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या, मात्र ज्या वेळेला ही बातमी येऊन धडकली त्यावेळेला कुटुंबावर किती मोठा आघात झाला असेल हे सांगणं, शब्दात मांडणं अत्यंत कठीण आहे। नक्की सुप्रिया सुळेंचं एक स्टेटस उद्ध्वस्त, हो, हे एक स्टेटस त्यांचं सगळंच काही यामध्ये सांगून जात होतं। म्हणजे कुठेही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आणि त्यानंतर दादांचं अशी अकाली एक्झिट खरं तर कोणीच कल्पना केली नव्हती। अशा प्रकारची काही घटना घडेल आणि दादा असे अचानकपणे निघून जातील। खरं तर आज ज्या नेत्यांची